छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणास्तव आधीच कोर्टामध्ये नेण्यात आलंय। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। प्रशांत कोरटकरने तपासाच्या दरम्यान ज्यांची नावं घेतली त्यांच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलीस रवाना। कोरटकरने 2 गाड्या वापरल्या, काही नातेवाईक आणि मित्रांची मदत घेतल्याची देखील दिली कबुली। विधान परिषदेमध्ये सुषमा अंधारे आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधामधील हक्कभंग स्वीकारण्यात आलाय। दरम्यान हक्कभंग समितीकडून आजच अंधारे आणि कामराला नोटीस पाठवण्यात येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये तालिबानी राज्य, तालिबानी कायद्यानुसार गद्दाराला 100 फटके, फाशी। संजय राऊत यांच्याकडून शंभूराज देसाईंच्या वक्तव्याचा समाचार। कुणाल कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री देऊ, शंभूराज देसाई यांनी केलं वक्तव्य। वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीमधून दिशा सालियांची आत्महत्या। मालवणी पोलिसांचा निष्कर्ष, वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती। दिशा सालियांच्या शवविच्छेदन अहवालामधून सत्य समोर, संजय राऊतांचं वक्तव्य। दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूच्या आडून राजकारण करू नये, राऊतांचं आवाहन। विधिमंडळाच्या समित्यांमध्ये धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांना स्थान नाही। अजित पवारांनी धनंजय मुंडेंना 2 हात लांब ठेवल्याची चर्चा, तर दुसरीकडे मुंडेंचं रिक्त मंत्रीपद अजितदादांनी स्वतःकडेच ठेवल्यामुळे भुजबळांनाही समित्यांमध्ये डावलल्याची चर्चा। महाराष्ट्राच्या विधिमंडळाला आता 4 सचिव असतील। सहसचिव पदावरती असलेल्या शिवदर्शन साठे आणि मेघना तळेकर यांची सचिव पदावरती बढती। राष्ट्रवादीची निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक होतीये। पक्षाचे 30 निवडक पदाधिकारी, मंत्री आणि आमदारांनाच बैठकीचं निमंत्रण। किल्ले रायगडावरील हॉटेलमध्ये अदिती तटकरे आणि भरत गोगावलेंचा एकत्र नाश्ता। याआधी पालकमंत्री पदावरून अदिती तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये वाद रंगला होता आणि त्यानंतर आता दोघे सुद्धा एकत्र दिसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याची तयारी सुरू। शिवाजी पार्कामध्ये मनसेची जोरदार बॅनरबाजी, मनसैनिकांसाठी भव्य आसन व्यवस्था देखील असणार आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक त्र्यंबकेश्वर या नावावरून वाद सुरू आहे। त्र्यंबकेश्वर हेच मुख्य स्थान, महामंत्री हरिहरी महाराज यांचा दावा। अमृत मंथनाचे थेंब त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थामध्ये पडले, कुंभमेळ्याचा वाद थेट रामायणापर्यंत पोहोचला। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज पुन्हा एकदा साधू महंतांची भेट घेणार आहेत। आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवरती होणार महत्त्वाची बैठक। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थस्थानाला अ दर्जा जाहीर। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती मोठा निर्णय, तीर्थक्षेत्र अ दर्जाला नगरविकास खात्याचीही मंजुरी। संगमेश्वर इथल्या सरदेसाईंच्या वाड्याच्या ठिकाणी संभाजीराजेंच्या प्रस्तावित स्मारकावरून उदय सामंत, रामदास कदम यांच्यामध्ये वादाची ठिणगी। योगेश कदम यांच्या भेटीच्या नंतर सरदेसाईंनी स्मारकासाठी जागा देण्याचं कबूल केलं, रामदास कदम यांचं वक्तव्य। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रायगड किल्ल्याची पाहणी, मंत्री भरत गोगावले, अदिती तटकरे यांची सुद्धा उपस्थिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीची पाहणी, आशिष शेलार आणि दरेकर यांची सुद्धा उपस्थिती। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती दीक्षाभूमीतील अंतर्गत रस्त्याचं डांबरीकरण, याशिवाय दीक्षाभूमी आणि परिसरामध्ये स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचं काम सुरू। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्याची जोरदार तयारी, मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी। मोदींच्या कार्यक्रमाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात। सौगाते मोदी हा उपक्रम हे भाजपचं ढोंग आहे, संजय राऊत यांची टीका। निवडणूक प्रचारामधली भाषणं मोदींनी पुन्हा एकदा ऐकावीत। मुस्लिम बहुल भागामध्ये मतं वाढवून दाखवण्यासाठी षडयंत्र असल्याचा संशय, राऊतांचा घणाघात। वाघ्या कुत्रा ही दंतकथा आणि कविकल्पना, इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याचं काहीही स्थान नाही। इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची प्रतिक्रिया, सरकारने रायगडावरची वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवावं अशी सुद्धा मागणी। लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे, मात्र इतर विभागांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे महिला आणि बालविकास विभागाला अडचण। माहिती न मिळाल्यामुळे फेरतपासणी कशी करायची, विभागाच्या समोर प्रश्न।
पुस्तकाला वह्यांची पानं लावण्याच्या नियोजन शून्य निर्णयामुळे राज्य सरकारचे 63 कोटी रुपये वाया. वह्यांची पानं लावण्याचा फायदा होत नसल्यामुळे हा निर्णय मागे आहे. देशभरामध्ये ICAI मार्फत घेतली जाणारी सीएची फायनल परीक्षा आता वर्षामधून 3दा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी देण्यासाठी ICAI याकडून ही अधिकृत घोषणा झालेली आहे. IIM मुंबईमधील MBA अभ्यासक्रमांच्या 540 जागांसाठी 5.5 लाख अर्ज. यामध्ये मुलींच्या अर्जांची संख्या 1,90,538 इतकी आहे. मंत्रालयामध्ये आता ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून प्रवेश मिळणारे डिजी प्रवेश नावाच्या ॲपवरती नोंदणी करून प्रवेश घेता येईल. अनधिकृत मजल्यावरती प्रवेश केल्यास अभ्यागत कारवाई होणार आहे. मंत्रालयातील पाणी पुरवठा सुरळीत. मंत्रालयामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये दगड अडकल्यामुळे इथला पाणी पुरवठा खंडित झाला होता. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 37% जलसाठा. वाढतं तापमान, बाष्पीभवन आणि होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे कमालीची घट होतीये. एप्रिल महिना तोंडावरती असताना राज्यामधल्या धरणांमधला पाणीसाठा हा निम्म्यावरती आलाय. राज्यामधील धरणाच्या साठ्यामध्ये 48% पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईतला पाणीसाठा सुद्धा आता 38%वर आलाय. नवी मुंबई पोलिसांच्या एक्स अकाउंटवर धमकीचा संदेश. ईदच्या दिवशी अवैध रोहिंगे, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर हे मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम दंगली घडवू शकतात अशा आशयाचा हा संदेश आहे. पोलिसांकडून संदेश पाठवणाऱ्याचा शोध सुरू. कराडच्या गोळेश्वर गावामध्ये खाशाबाद जाधव राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या जागेवरती अतिक्रमण. कारवाईच्या आधीच अतिक्रमण केलेल्या लोकांनी कोर्टाकडून स्टे आणल्यामुळे पुन्हा एकदा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचं काम थांबवलं. चोरी केलेला मोबाईल घेऊन पळून जात असताना एक चोरटा विहिरीमध्ये पडलाय. पालघरच्या वाणगाव मधली घटना आहे. नागरिकांनी रस्सीच्या सहाय्याने या चोरट्याला बाहेर काढलं. पालघरच्या केळवे परिसरामधल्या सराफ दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्याच्या वारजे परिसरामध्ये 10 वर्षीय चिमुरडीचं आधी अपहरण आणि त्यानंतर बलात्कार. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचं कृत्य. अपहरण करणाऱ्या दोघांसह लॉज मालक आणि मॅनेजरवरती गुन्हा दाखल. पुण्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम. जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये तब्बल 4,50,000 वाहन चालकांवरती नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. महाराष्ट्रामधल्या एका महिलेची पतीकडूनच बंगळुरूमध्ये भीषण हत्या करून मृतदेह घरातल्या सुटकेसमध्ये ठेवल्याची पतीने घरमालकाला फोनवरून माहिती दिली आणि या प्रकरणी आता या आरोपी पतीला अटक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वडवणीच्या तहसीलदारांच्या शासकीय गाडीला अपघात झालाय. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. तहसीलदारांसोबतच 4 कर्मचारी जखमी झाले. तुळजापूर ड्रगच्या प्रकरणामध्ये माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांची 4 चाकी गाडी पोलिसांकडून ताब्यात. या प्रकरणामध्ये आरोपींची संख्या 35. आरोपींमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग. संतोष देशमुख यांची हत्या झालेल्या घटनास्थळावरती त्यांची चप्पल सापडली होती. चप्पलेचा पंचनामा करण्यात आला. त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी ही चप्पल ओळखली आहे. 4 वर्षांच्या चिमुकल्या मुलीची आईवडिलांनीच निर्घृणपणे हत्या केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरातली घटना आहे. 15 दिवस अमानुष छळ, बेदम मारहाण आणि अंगावरती चटके देऊन हत्या. नराधम दाम्पत्याला अटक. सांगलीच्या शिराळ्यामध्ये दारूच्या नशेत पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली आहे. हत्येच्या नंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीमध्ये ठेवला. त्यानंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यामध्ये जाऊन कबुली दिली. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यामधल्या सायघाटा इथे खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. अपघातामध्ये 3 जण जखमी आहेत तर 13 प्रवासी किरकोळ जखमी झाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.